बालिंगा ग्रामपंचायतीच्या वतीनं शुक्रवारी दुपारी 12 वाजता सरपंच सुधा वाडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा बोलवण्यात आली होती। दरम्यान ग्रामसेवक रमेश कारंडे यांनी जोपर्यंत कोरम पूर्ण होत नाही तोपर्यंत ग्रामसभा सुरू करण्यात येणार नाही असं सांगितलं। दुपारी 1 वाजेपर्यंत केवळ 86 ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते। त्यामुळे सरपंच सुधा वाडकर यांनी ग्रामसभा तहकूब करण्यात येत असल्याचं जाहीर केलं। यावेळी विरोधी गटानं यावर आक्षेप घेत तुमच्या सोयीनुसार ग्रामसभा तहकूब करणार का असा सवाल उपस्थित करत भ्रष्टाचार लपवण्यासाठी ग्रामसभा तहकूब केली जात असल्याचा आरोप केला। विरोधी गटाकडून जलजीवन मिशन, घरफाळा वसुली, ग्रामपंचायत इमारत बांधकामाची निविदा, 15वा वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चाचा तपशील, गावठाणमधील भूखंड वाटप, शिल्लक भूखंड, बेकायदेशीर बांधकाम या संदर्भात या सभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार होते। हे प्रश्न गावासाठी महत्त्वाचे असल्यानं सत्ताधारी गटानं सभा तहकूब करण्याऐवजी ग्रामस्थांची वाट बघणं गरजेचं होतं असं ग्रामस्थांनी सांगितलं। बालिंगे ग्रामपंचायतची आज गावसभा घ्यायचे ठरलेले होते। तसे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य नागरिक उपस्थित होते। गावसभा 30 ऑगस्ट 2024 रोजी घ्यायची ठरली। ही ग्रामपंचायतने जाहीर केलेली होती। गावसभेला निवेदन 13 ऑगस्ट 2024 रोजी दिलेलं होतं पत्र की गावसभा घ्या म्हणून। त्यावर कोणतेही कारवाई लेखी पत्र कुठलंही दिलेलं नाही आणि त्यांनी न जनतेला विचारता 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 4 वाजता नोटीस लावली आणि 30 तारखेला गावसभा घेतलेली आहे। गावसभेला गावातील जो भ्रष्टाचार आहे तो बाहेर निघणार असल्याने त्यांना लेखी निवेदन मी 4 दिवस अगोदर दिलेलं आहे। या लेखी निवेदनानं त्या भीतीपोटी त्यांनी गावसभेत जवळजवळ अंदाजे 90 लोकांची उपस्थिती दिसत्या। लोक भरपूर होती, परंतु सह्या घेतल्याने नंतरची गावसभा उधळून लावलेली आहे। त्यामुळे गावसभा उधळून लावून सदरची गावसभा ही 10 सप्टेंबर 2024 रोजी घेण्याचे पुन्हा ठरलेलं आहे। तरी आजची सभा तहकूब केली असे ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि सरपंच आणि सर्व सदस्यांनी ठरवलेलं आहे। यावेळी सरपंच सुधा वाडकर यांनी ग्रामसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या ग्रामस्थांची उपस्थिती नसल्यामुळे तहकूब ग्रामसभा पुन्हा 10 सप्टेंबरला घेण्यात येणार असल्याचं सांगितलं। ची सभा कोरमाभावी स्थगित करण्यात आली आहे। पुढची सभा 10 तारखेला घेण्यात येईल। यावेळी उपसरपंच पंकज कांबळे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अनिल पोवार, मधुकर जांभळे, राजेंद्र चौगले, प्रकाश माळी, श्रीकांत भवड, अजय भवड, सरदार जांभळे, जनार्दन जांभळे उपस्थित होते।